आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। सरकारी यंत्रणा सर्वसामान्य शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करते हे सांगणारी एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आलेली आहे। गावामध्ये विहीर मंजूर करून घेण्यासाठी पंचायत समितीच्या ज्योती कवडा देवी या बीडीओनं लाच मागितल्याचा आरोप करत गेवराई पायघा गावच्या सरपंचांनी चक्क पंचायत समिती कार्यालयाबाहेर नोटांची उधळण केली। शेतकऱ्यांना पैसे दिल्याशिवाय विहीर आणि गोठा अनुदान मिळत नसल्याचा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी केला। या उद्वेग आणि संतापातून त्यांनी फुलंब्री पंचायत समिती कार्यालयाबाहेरच 2 लाखांच्या नोटा उधळल्या। शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे असं म्हणत त्यांनी एकच आक्रोश केला। न्यूज 18 लोकमतनं शेतकऱ्यांची ही व्यथा दाखवल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाईचे आदेश दिले। शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापतीचं एखाद्या आमदाराचं ऐकून मी सरपंच मंगेश साबळे 2 दिवसापूर्वी रोजगार सेवक आणि मी 2 लाख रुपये घेऊन पंचायत समिती कार्यालय फुलंब्री येथे गेलो होतो। मात्र त्यावेळी त्यांनी असं सांगितलं इंजिनियर साहेबांनी की मॅडमचे 12% द्यावेच लागतील, लागलं तर आम्ही आमच्या पैशात कमी करू पण मॅडमच्या पैशात बिलकुल कमी होणार नाही, तेवढं तुम्हाला सहकार्य करावं लागेल। मी त्यांना सांगितलं साहेब हे सगळे गरीब माणसं आहे, 5-5 हजार रुपये प्रत्येकाचे देतो, 20 विहिरीचे आम्ही एवढे 1 लाख रुपये तुम्हाला देतो आणि अजून 1 लाखामध्ये TS-BS मंजुरी बिंजुरी जिओ टॅगिंग काय ते करून घ्या। तर त्यांनी नकार दिला आणि मग आम्ही वापस आलो। आज सकाळी 2 लाख रुपये घेऊन गेलो, शेतकऱ्यांचे उधळून दिले आणि जर का 2 दिवसामध्ये आमच्या विहिरी मंजूर होत नसेल तर अँटी करप्शनचे पोलीस अधीक्षक औरंगाबादचे संभाजीनगरचे यांच्या कार्यालयासमोर शेतकरी घेऊन आम्ही जाणार आहे। नागडं होऊन तिथं भीक मागणार आहे। संवैधानिक पद्धतीने भीक मागून 2-4 लाख रुपये जमा करून त्या कवडा देवी मॅडम आहे ज्योती कवडा देवी त्यांना अजून आणून देणार आहे। धन्यवाद, नमस्कार। मला त्यांनी हे त्याचं व्यक्तिगत दुखणं नाही, तर हे खऱ्या अर्थानं आताच्या प्रशासनिक व्यवस्थेचं हे दुखणं आहे। तो ही विहीर करण्यासाठी शेतकऱ्यांना वर्ष काय 2-2 वर्ष खेट्या माराव्या लागतात, असे सहज होत नाही। मग BDO असेल, ग्रामसेवक असेल, कृषी विभाग असेल, ही सगळी मंडळी अक्षरशः शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं एक विहीर मंजूर करण्यासाठी त्रास देतात, मला असं वाटतं कधी कधी शेतकऱ्यांना वाटतं ती विहीर न घेतलेली परवडली, इतक्या पद्धतीनं मानसिक त्रास होत असतो। ही सत्यता त्यांनी मांडलेली। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकदपणाला लावलेली होती असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला। रोहित पवार यांनी MCAच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवलेली होती आणि त्यांच्या विरोधात अभिषेक बोके हे निवडणुकीच्या मैदानात होते, परंतु रोहित पवार यांनी क्लब वर्गामधून सर्वाधिक मतं मिळवत विजय मिळवला होता आणि निवडणुकीच्या काळामध्ये पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सर्वांना फोन करत होती असा दावा त्यांनी केलाय। क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती, रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते। आपण माहिती करा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते। अजित पवार साहेब आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा। सांगा की रोहित पवारांना पाडण्याकरता कुणाकुणाला आपण फोन केले होते, कुणाकुणाला निरोप दिले होते। क्रिकेट कंट्रोल ती जी काही निवडणूक होती मध्ये आधी याची कल्पना लोकांना द्या आणि नंतर आमच्याबद्दल टीका करा। कोण नरेश म्हस्के? शिवसेनेचे शिंदे गटाचे मी ओळखत नाही त्याला, मी त्यांना ओळखत नाही, त्याच्यामुळे असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्त्वही देत नाही आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीनं वागत पण नाही। जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आत्ता इथं बोलतो तीच मागं देखील असते। अशा पद्धतीनं कधीच माझ्याकडनं तर घडणारच नाही, कारण तो माझ्या कुटुंबातला आहे, माझ्या घरातला एक घटक आहे, माझा पुतण्या आहे, माझा मुलगा असल्यासारखा आहे। नरेश म्हस्के, मी त्यांना भेटलोय नाही, त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं नाही, फक्त एकच गोष्ट ऐकलेली आहे, त्यांना जेव्हा ठाण्याचं नगराध्यक्ष बनवायचं होतं तेव्हा आज ज्या पार्टीमध्ये ते आहेत
त्या पार्टीच्या नेत्याली त्याला विरोध केला होता आणि तो विरोध झाल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी सांगून त्यांना नगराध्यक्ष बनवलं होतं. पण त्यांनी राजकीय उंची बघावी आणि त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट द्यावे. पुण्यामधील सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेले गिरीश बापट हे अजात शत्रू राजकारणी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे आणि त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. आणि या जागेवर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आतापासूनच दावा सांगायला सुरुवात केलेली आहे. अजित पवार यांना विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या केलेल्या वक्तव्याविषयी विचारण्यात आलं. यावर अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना खडसावलंय. ज्यांच्या पक्षाकडीची जागा आहे त्या पक्षाला ती मिळावी ही आमची अपेक्षा. अर्थात 3 पक्ष आणि आम्ही एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे त्या मीटिंगमध्ये, त्या बैठकीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो निर्णय सर्वांना मान्य राहील. 100% काँग्रेसचा दावा राहील. पण प्राप्त परिस्थितीनुसार जे निर्णय होतात, ज्यावेळेस एकत्र लढायचं असतो तर पुढे 2 पाऊल टाकावं लागतात, मागे 2 पाऊल जावं लागतं. काँग्रेसकडनं निवडणूक लढवणाऱ्या वडेट्टीवार बोलताना म्हणाले का लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. ती अजून आपल्या पुणेकरांचे खासदार गिरीश बापट जाऊन आज फक्त 3रा दिवस आहे. एवढी काय त्याच्यामध्ये घाई आहे? काही माणुसकी प्रकार आहे का नाही? काही आपल्या काही परंपरा महाराष्ट्राची आहे का नाही? लोक म्हणतील काही यांना काही थोडी तरी जनाची नाही मनाची आहे का नाही? गिरीश बापट यांच्या मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार द्या ना, काही फरक पडत नाही. त्यांना जर द्यायचा तर कोण रोखणार आहे? त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की बाबा तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढू नका. पण त्यांनी दिला तर काय, आम्हाला लढू आम्ही त्या ठिकाणी. नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर असं विधान केलेलं आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही भाजप बरोबर आलेलो आहोत. ज्यांना मोदींचं नेतृत्व मान्य नसेल ते आम्हाला विरोध करतील, अशा शब्दात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत युतीला विरोध करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना गुलाबराव पाटलांनी खडसावलंय. मी नंतर गेला अण्णांचे आबांचे सगळ्यात पहिले मी 33 वर गेलो होतो. तिरी शेवटी गेलो होतो मी. तर मी एकटा राहिलो असतो मग डायरेक्ट नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर असं झालं असतं. त्यामुळे मी पण म्हणलं चला आता 4 खाल्ले गेले मागे काय खातो आपण पण निघा म्हणलं आता. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठं विधान केलंय. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या स्थानावर लवकर जाईल असं भाकीत त्यांनी रायझिंग इंडियाच्या वेळी बोलताना व्यक्त केलं. स्वातंत्र्याचे 100 वर्ष पूर्ण होत असताना भारत जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्था बनेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की जीएसटी आणि आयकर संकलनामध्ये झालेली वाढ काही वर्षांपूर्वीपर्यंत कल्पना न करण्यासारखी होती. आता आपली वेळ आलेली आहे. राजनाथ सिंग यांनी रायझिंग इंडिया समिट 2023 मध्ये सांगितलं की हा रायझिंग इंडिया आहे. आगे आने वाले समय में हमारा देश भारत दुनिया की मेजर इकोनॉमिक पावर में से एक नहीं बल्कि दुनिया की नंबर 1 इकोनॉमिक पावर बनकर उभरेगा, ऐसा मेरा विश्वास है. बहुत दिन हो गया यह कहते कहते कि अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. आज मैं आप लोगों के सामने यह कहने के लिए खड़ा हुआ हूं कि बहनों भाइयों, अब हम लोगों का टाइम आ गया है, यानी भारत का समय अब आ गया है. जब राम मंदिर पर फैसला आने को हो रहा था तो आप सभी को याद होगा कि थॉट मार्केट में बड़े बड़े विचारकों और दार्शनिकों की बाढ़ सी आ गई थी. व्हाट्सएप से लेकर फेसबुक और ट्विटर पर उनके विचार मक्खियों की तरह भिनभिनाने लगे थे. कोई कहता था कि राम मंदिर से क्या होगा, क्षमा करिएगा, कोई कहता था राम मंदिर से क्या होगा, इस जगह पर क्यों न एक अस्पताल बना दिया जाए जिससे अनेक लोगों को स्वास्थ्य का लाभ होगा. कोई कहता था कि मंदिर की जगह स्कूल और कॉलेज बना दिए जाएं.
जिसमें लोग अपनी पढ़ाई कर सकेंगे। कुछ लोगों ने वहां पर इंडस्ट्री लगाने तक की सलाह दे डाली, जिससे लोगों की कुछ आमदनी हो सके और वे अपना घर चला सकें। साथियों, यह वही लोग थे जिन्होंने शायद राम को कभी जाना नहीं, राम को कभी पहचाना नहीं। अगर जान लिया तो कभी समझा नहीं, और समझा भी तो कभी मन से उनको आत्मसात वह नहीं कर सके। भारत की सीमाएं पूरी तरह से सुरक्षित हैं। चीन का स्टैंड ऑफ हो या पाकिस्तान की कोई करतूत, हमारी सेनाएं खुलकर उसका जवाब दे रही हैं। आतंकवाद के खिलाफ की गई सर्जिकल स्ट्राइक्स ने आतंकवादियों की कमर तोड़ दी है, और यह संदेश स्पष्ट रूप से पूरी दुनिया को चला गया है कि भारत के अंदर वह ताकत है कि भारत अंदर भी मार सकता है, और जरूरत पड़ी तो उनकी धरती पर भी जाकर भारत मार सकता है। यह संदेश पूरी तरह से साफ है। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले खाडी आता मच्छीमारांसाठी जीवघेणी बनली आहे। वर्षानुवर्षे या खाडीचा वापर मच्छीमार करतात, पण आता या अंजर्ले खाडीच्या मुखाशी गाळ साचलेला आहे आणि त्यामुळे मच्छीमारांच्या अनेक बोटी भरकटून जलसमाधी देखील मिळते। वादळ सदृश्य परिस्थितीत तर ही खाडी मच्छीमारांच्या जीवावर उठते, त्यामुळे ही खाडी गाळमुक्त करण्याची आग्रही मागणी स्थानिक मच्छीमार करतात। ही आहे अंजर्ले खाडी। याच खाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साठला आहे, त्यामुळे इथल्या जे मासेमारी बोटी आहेत त्या मासेमारी बोटींना मोठ्या प्रमाणामध्ये जलसमाधी मिळते। काही वेळा तर इथल्या मच्छीमारांना प्राणही गमवावा लागलाय। याच ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साठलेला आहे आणि या खाडीतला गाळ काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 56 कोटी रुपये मंजूर झाले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवात झाली नाही। त्यामुळे यावर्षीही गाळ काढला जाईल का नाही अशी दाट शक्यता वर्तवली जाते, कारण यावर्षीचे आता हंगामाचे शेवटचे 2 महिने राहिलेत आणि त्यानंतर मात्र पावसाळा सुरुवात होईल। पावसाळ्यामध्ये या खाडीतला गाळ काढणे शक्य होणार नाही, परंतु सध्या तरी या खाडीत कोणत्याही प्रकारचा गाळ काढण्याचं काम सुरू नसल्यामुळे इथल्या मच्छीमार बांधवांमध्ये एक प्रकारची नाराजी आपल्याला पाहायला मिळते। लवकरात लवकर या खाडीचा गाळ काढावा अशी मागणी इथल्या मच्छीमार बांधवांमधून केली जात आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, अंजर्ले खाडी, रत्नागिरी। तर या या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा महाराष्ट्रातील अनलिमिटेड घडामोडी। तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।